सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं अखेर कारण समोर आलंय। त्या एका पत्रामुळे तटकरे आणि पटेल मुख्यमंत्र्यांना भेटल्याची माहिती मिळते। 13 जुलैच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत पत्र हे पुढारी न्यूजच्या हाती लागलंय। पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची शिफारस करण्यात आली आहे, तर पक्षातीलच पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे ही शिफारस केली होती। 8 कारणं देऊन पार्थ पवार मंत्री होणं का गरजेचं याचा त्यांनी या पत्रात खुलासा केला आणि या पत्रानंतरच पटेल आणि तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। याचेच अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, कस्तुरी, हे पत्र एक्सक्लुझिव्ह आपण दाखवतोय प्रेक्षकांना। पुढारी न्यूजच्या हाती हे पत्र मिळालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं अंतर्गत हे पत्र आहे। उदय कुमार आहेत, जे प्रदेश उपाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यांनी हे पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना लिहिलेलं आहे। या पत्रावरची जर तारीख आपण पाहिली तर ही 13 तारीख आहे। 13 जुलैला हे पत्र लिहिण्यात आलेलं होतं आणि 14 जुलैला म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। या पत्राचा जर विचार केला तर एकूण 8 मुद्दे त्यामध्ये तयार करण्यात आले आहेत की कशा पद्धतीनं पार्थ पवार यांना डावललं गेलं किंवा हिनवलं गेलं, म्हणजे मोरल डाऊन त्यांचा करण्याचा प्रयत्न आपल्याच पक्षातल्या काही अनाजी पंथांनी केला, असा थेट उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे। सुनेत्रा पवार ह्या पक्ष पुढे न्यायला किंवा पक्षाचं नेतृत्व करायला सक्षम आहेत। गुंगी गुडिया बनून सुनेत्रा पवार या राहिल्या नाहीत, त्या पक्षाचं काम जोमानं पुढे नेत आहेत असं सांगत संभाजी महाराजांना ज्याप्रमाणे इतिहासामध्ये विरोध झालेला होता तसाच विरोध पार्थ पवारांना होतो, याचाही दाखला या पत्रामध्ये देण्यात आलेला आहे। दुसरं महत्त्वाचं, 38व्या वर्षी 38 वय आहे पार्थ पवारांचं आणि ते उमदं नेतृत्व आहे, तरुण कार्यकर्त्यांना आकर्षित करणारं नेतृत्व आहे आणि ते पक्षाला पुढे नेऊ शकतात, पक्षाचं नेतृत्व करू शकतात आणि त्यामुळेच त्यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये करण्यात यावा अशा पद्धतीचं अशा आशयाचं हे पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रदेश उपाध्यक्षांना लिहून पाठवलेलं आहे। त्यामुळे या पत्रानंतरच पटेल आणि तटकरे या दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळं पार्थ पवारांना इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली विरोध आहे का पटेल तटकरे यांचा, हा आता सवाल खरं तर उपस्थित होतोय किंवा त्यांच्या पक्षातले अनाजीपंत नेमके कोण, मग पार्थ पवारांना विरोध करणारे कोण, हे देखील उपस्थित होतंय। त्या दिवसाचा जर विचार करायला गेला तर जयंत पाटील हे त्या ठिकाणी पोहोचलेले होते वर्षावर आणि त्यानंतर त्यांना समजलं की आतमध्ये पटेल आणि तटकरे, त्यापूर्वी माध्यमांना देखील माहीत नव्हतं की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघंही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। त्यानंतर ही बातमी बाहेर आली आणि मग दोन्ही पक्षाच्या राजकीय जी चर्चा होती ती सगळी सुरू झाली होती, आपल्याला माहिती आहे। मात्र पत्रकार परिषदा घेऊन खुलासे करावे लागले सगळ्या राजकीय नेत्यांना आणि मग सगळं सत्य बाहेर आलेलं होतं। पण आता महत्वाचं हेच आहे की पार्थ पवारांना विरोध होतोय का, कारण सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर वारंवार आपण पाहतो की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या दोन्ही नेत्यांची नाराजी वारंवार पाहायला मिळते। त्यात जातीय एक समीकरण देखील पक्षामध्ये पाहायला मिळतंय। मराठा आणि ओबीसी असे एक 2 गट तयार झाल्याचं देखील आपल्याला समजतंय। त्यामुळेच दिल्लीच्या राजकारणामध्ये खासदार म्हणून गेल्यानंतर पार्थ पवारांना आता अजितदादा यांच्यानंतर पक्ष नेतृत्व करण्याची संधी द्यावी आणि त्यांना मंत्रिपद द्यावं अशी खरं तर मागणी करण्यात आलेली आहे। आणि यापूर्वी जर पाहायला गेलं तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांमध्ये देखील एक प्रकारचा अंतर्गत वाद असल्याच्या बातम्या आलेल्या होत्या, कारण त्यावेळेला देखील एक स्वतंत्र मंत्री पद जे आहे ते केंद्र सरकारनं किंवा भाजपनं देऊ केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसला। मात्र दोघांची सिनियरिटी पटेल तटकरे यांची पाहिली तर त्यामुळं ते मंत्रिपद त्यांच्या पक्षाला मिळालेलं नव्हतं। मात्र आता जो केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्या अनुषंगानं पाहायला गेलं तर पार्थ पवार यांना संधी देण्यात यावी असं उदय कुमार आहेर यांनी थेट पत्र लिहून सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी केली आहे। आणि 8 मुद्द्यांचा जर विचार केला तर त्यामधून पार्थ पवार कशा पद्धतीने नेतृत्व करू शकतात, त्यांना चुकीचं कसं ठरवलं जातंय याचा दाखला त्यामध्ये देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बाबतीत काय निर्णय घेतात बघावं लागेल। आणि सगळ्यात महत्वाचं, हे पत्र लिहिताना आहेर यांनी असं म्हटलंय की माझ्या नेतृत्वाखाली पक्षात जे लोक आले 23 जिल्ह्यातले, महाराष्ट्रातल्या 23 जिल्ह्यातले जे कार्यकर्ते पदाधिकारी आलेले होते त्या सगळ्यांसोबत चर्चा करूनच हे पत्र लिहितोय असं त्यांनी म्हटलं आहे। त्याचबरोबर पक्षाला म्हणजे पक्षाचा विस्तार वाढवण्यासाठी पार्थ पवार यांचं नेतृत्व केंद्रात गरजेचं आहे, त्यांना मंत्रिपद मिळणं गरजेचं आहे, कारण पक्ष वाढवायची संधी पार्थ पवारांना दिली गेली पाहिजे असं या पत्रातून मागणी जी आहे ती करण्यात आली आहे। त्यामुळे महत्वाचं हेच आहे की या पत्रानंतरच पटेल तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे पार्थ पवारांच्या मंत्रिपदाला या दोघांचा विरोध आहे का याची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। बरं संदीप, पण हे जे 8 मुद्दे मांडण्यात आलेले आहेत, जी मेन कारणं आहेत
त्यात पार्थ पवार यांच्या नावाची शिफारस नेमकी कोणत्या निकषांवर करण्यात आली? हे जे 8 मुद्दे आहेत ते तुम्ही सविस्तर सांगा. नाही, महत्वाचं हेच आहे की 8 मुद्दे टोटल मांडण्यात आलेले आहेत. व्हिजनरी नेतृत्व आहे पार्थ पवारांच्याकडे असं म्हणण्यात आलेलं आहे या पत्रामध्ये. त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकरांचा वारसा जपण्याचा जो गुण आहे तो देखील पार्थ पवार यांच्याकडे असल्याचं या पत्रामध्ये म्हटलं आहे. कारण ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आपल्याला माहिती आहे, त्यानंतर एनडीए सोबत गेली किंवा भाजपसोबत अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस गेलेली होती. त्यामुळे शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष किंवा अजितदादा हयात असताना देखील ते पुरोगामी पक्ष म्हणायचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, आणि त्यानुसार पक्षाची वाटचाल बदलली आहे का अशी चर्चा राजकारणात होती, महाराष्ट्रात होती. मात्र फुले शाहू आंबेडकरांचं नेतृत्व, त्यांचे गुण जे आहेत किंवा त्यांची जी विचारधारा आहे ती पार्थ पवार पुढे नेऊ शकतात असं त्यामध्ये म्हटलं आहे. इतिहासाचा दाखला देत मी सांगितल्याप्रमाणे संभाजी महाराजांना ज्या पद्धतीनं विरोध झालेला होता तसाच विरोध आपल्याच पक्षातले काही अनाजी पंत करत आहेत असं देखील त्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. आणि पार्थ पवारांना कायम विरोध करत त्यांचं 38व्या वर्षीच त्यांचं मोरल डाऊन करण्याचा प्रयत्न करण्यात आला असं म्हटलेलं आहे या पत्रामध्ये. त्यामुळं पार्थ पवार कशा पद्धतीनं नेतृत्व करू शकतात. दुसरं महत्वाचं, पक्षाच्या विस्तारासाठी तरुणांच्या मध्ये ते एक आयकॉन आहेत. महाराष्ट्रातल्याच नाही तर देशभरातल्या तरुणांच्या मध्ये ते एक आयकॉन आहेत, आणि त्यांना जर मंत्रीपद मिळालं तर त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कशा पद्धतीने होऊ शकतो ते देखील यामध्ये म्हटलेलं आहे. परिपक्वता नाही असं काही जण म्हणतायत आपल्याच पक्षातले, याचा देखील उल्लेख त्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळं मोरल डाऊन करणं, परिपक्वता नाही पार्थ पवारांच्याकडे असं म्हणणं, हे म्हणणारे नेमकं मग त्यांचा जो रोख आहे अनाजीपंत हा पटेल तटकरे यांच्यावरच आहे का याची देखील आता चर्चा राजकारणात सुरू झालेली आहे. त्यामुळे महत्वाचं हेच आहे की पार्थ पवार यांना आता केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळते का, कारण कदाचित उद्या शपथविधी होऊ शकतो अशी देखील चर्चा आहे. नाही झालं तर मग अधिवेशन, पावसाळी अधिवेशन जे संसदेचं आहे ते झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो असं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळामध्ये पार्थ पवार यांना संधी मिळते का, राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या त्या बाबतीतला काय नेमका निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं असेल. बरं, याआधी जेव्हा पक्षामध्ये चर्चा सुरू होती खासदारकी संदर्भात देखील, तेव्हा पण पार्थ पवारांच्या नावाला विरोध झाला होता. आणि आता मंत्रिपदासाठी जेव्हा पुन्हा पार्थ पवारांचं नाव घेतलं जात आहे त्यावेळेला पण हा विरोध असल्याचंच समोर येत आहे. कारण आधी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतली आणि नंतर पार्थ पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे ही जी सगळी लिंक आपण जोडतोय ती ह्या एकाच कारणासाठी आहे. अगदी बरोबर आहे. ज्या वेळेला खासदारकीचा प्रश्न आलेला होता राज्यसभेचा, त्याच वेळेला पक्षाने निर्णय घेतला होता राज्यसभेवर की पार्थ पवार यांना पाठवायचं. त्यावेळेला देखील विरोध झालेला होता. तो विरोध इतक्या मोठ्या थोडंसं थांबवते. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर ज्यांनी हे पत्र लिहिलंय ते आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. उदयकुमारजी, आपलं पुढारी न्यूज मध्ये स्वागत आहे. तुम्ही हे पत्र का लिहिलं सगळ्यात आधी? हॅलो, बोला, तुमचा आवाज येतोय. नाही, मला तुमचा प्रश्न नाही कळला. सर, तुमचं पत्र आमच्या हाती लागलंय. तुम्ही पार्थ पवार यांची शिफारस करण्याचं पत्र लिहिलेलं आहे मंत्रिपदासाठीचं, आणि त्यात तुम्ही 8 प्रमुख बाबी मांडलेल्या आहेत. हे पत्र तुम्ही का लिहिलं? पत्र लिहिलं म्हणजे मी प्रदेश उपाध्यक्ष आहे, मी कार्यकर्ता आहे पक्षाचा, आणि मला आणि माझ्या सोबतच्या लोकांना जे वाटतं आणि आमच्या सोबत जे काही इतर पण लोक चर्चा करत असतात, पक्ष वाढण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय काय सोयीस्कर असेल, काय फायद्याचं असेल, भविष्य काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पक्ष वाढवण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची मदत होऊ शकते, या सगळ्या गोष्टींचा विचार करून, आणि आमचा तो अधिकार आहे की आम्ही मागणी करणं वहिनींकडे, पक्षाध्यक्षांकडे, त्या पद्धतीने आम्ही ती मागणी केली आहे. तुम्हाला काय वाटतं, पक्षातले हे सध्याचे अनाजीपंत कोण आहेत, ज्यात तुम्ही या 8 मुद्द्यांपैकी एक मुद्दा असा म्हणलाय की पार्थ पवारांच्या नावाला विरोध होतोय? तुमचा थेट आरोप आहे कोणावर? नाही, ते मी आमच्या पक्षाध्यक्षांशी त्या संदर्भात बऱ्याच वेळेला लोकांचं बोलणं होत असतं. मी काही ते जाहीरपणाने कुठल्याही गोष्टी बोलू इच्छित नाही, कारण कसं आहे की तो पक्षांतर्गत विषय आहे. मी ते पक्षाच्या व्यासपीठावर निश्चितपणाने जिथे मला संधी मिळेल त्या ठिकाणी आणि वहिनींकडे मी ते निश्चितपणाने मांडणार आहे. बरं सर, आमचे प्रतिनिधी आहेत संदीप राजगोळकर, ज्यांनी हे पत्र एक्सक्लुझिव्हरित्या समोर आणलं. तुम्ही लिहिलेलं हे पत्र आहे, त्यांच्याकडे तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत. मी थेट संदीप यांना तुम्हाला प्रश्न विचारायला सांगते. उदयकुमारजी, स्वागत आहे आपलं पुढारी न्यूज मध्ये. मला सांगा, आता कस्तुरीने प्रश्न विचारल्याप्रमाणे अनाजीपंत तुम्ही म्हणताय ठीक आहे पक्षांतर्गत बाब आहे, मात्र विरोध करणारे नेमके कोण आहेत? मग पार्थ पवारांना विरोध का केला जातोय आणि करणारे नेमके कोण आहेत?
आणि कसं असतं, कोणतीही गोष्ट, एखादी नवीन गोष्ट ज्या वेळेला जन्म घेते, आकार घेते, त्यावेळेला आपल्या आईच्या गर्भातनं एखादं मूल जेव्हा जन्म घेतं त्यावेळेला त्या आईला तो त्रास होतच असतो. तशा पद्धतीने आता पक्षामधून आमचा एक पार्थदादा नावाचा एक नवीन गर्भ जन्म घेतो आहे, तर सगळ्या पक्षाला त्या पद्धतीने आईचा तो त्रास आहे. जशा वेदना असतात मातोश्रीला, ज्या कळा असतात त्या कळा आहेत. बाकी काही असं मला असं वाटत नाही की कोणी त्यांना विरोध करतंय वगैरे. आणि अजितदादांच्या मुलाला विरोध करावं इतकी काही हिंमत पक्षामध्ये मला नाही वाटत कोणाची आहे. परंतु जी काही छोटी मोठी गोष्टी असतील, कारणं असतील, ती निश्चितपणे वहिनींच्या कानावर आम्ही टाकलेली आहेत, टाकणार आहोत. काही गोष्टी जसं जसं लक्षात येत आहेत तशा तशा वहिनींच्या समोर त्या गोष्टी आम्ही घेऊन जात आहोत. पण एक गोष्ट मात्र निश्चित यामध्ये मला अक्षय सांगावीशी वाटते की माझं पत्र कसं लीक झालं, काय झालं, आपल्यापर्यंत कसं आलं मला माहिती नाही. खरं तर त्याचाही शोध घेणं गरजेचं आहे, कारण की तो पक्षांतर्गत व्यासपीठावर मांडलेला विषय होता. तरीही तो आपल्यापर्यंत पोहोचला. म्हणजे आपलं तर कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे खरं तर या गोष्टीसाठी. ते पत्र कसं आपल्यापर्यंत आलं हे आपण जास्त चांगल्या याच्याने सांगू शकाल. परंतु माझं पत्रामध्ये जो उल्लेख मी केलेला आहे त्या गोष्टीवर मात्र मी आणि माझ्यासोबत 23 जिल्ह्यातल्या ज्या लोकांनी प्रवेश केलेला आहे आणि इतरही आमचे पक्षातले जुने जाणते पदाधिकारी आहेत, ते आम्ही एकमत आहे त्या विषयावर. कारण की पक्ष हा अजितदादांच्या निधनाच्या नंतर हा देश पातळीवर वाढवायचा आहे आणि देश पातळीवर पक्ष वाढवण्याच्यासाठी केंद्रामध्ये पार्थदादा पवार यांच्यासारखा तरुण चेहरा, ज्या चेहऱ्याला सगळ्या प्रकारची जाणीव आहे आणि 21व्या शतकातल्या तरुणांच्या प्रश्नांची ज्यांना जाणीव आहे, अशा पद्धतीचे जे आमचे तरुण युवक नेते आहेत त्यांना जर त्या ठिकाणी संधी दिली तर निश्चितपणे पक्ष हा महाराष्ट्राच्या बाहेर वाढू शकेल. कारण की इतक्या मागच्या काळामध्ये जर आपण बघितलं, मी कोणाचंही नाव या ठिकाणी घेणार नाही, हे सगळं मान्य आहे उदयजी. जी नाही, हे सगळं उदयजी, माझा प्रश्न हा आहे, तुमचं पत्र 13 तारखेचं आहे आणि त्यानंतर लगेच 14 तारखेला पटेल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. तुमचं पत्र गेल्यानंतर ही भेट झाली आहे. थेट विरोध त्यांनी तक्रार केली मग किंवा विरोध केला मुख्यमंत्र्यांकडे पार्थ पवारांच्या नावाला? नाही, मला त्याविषयी कल्पना नाही. मुख्यमंत्री महोदयांची आणि आमचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय तटकरे साहेब, त्याचप्रमाणे आमचे नेते जे आहेत प्रफुल्लजी पटेल साहेब, यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील माझ्यापर्यंत नाही. मी तेवढा मोठा कार्यकर्ता नाही, मी एक सामान्य उपाध्यक्ष आहे. ते पक्षाचा जो विषय झालेला आहे तो ते वहिनींसोबत त्यांची काय चर्चा झाली असेल त्याप्रमाणे त्यांना माहिती असेल. मला असं वाटत नाही की त्या पत्राच्या अनुषंगाने ते जाऊन तिथे भेटले असतील. मी त्याविषयी कुठल्याही प्रकारचं भाष्य करू इच्छित नाही. पण युवा नेतृत्व म्हणून पार्थ पवारांना मंत्रीपद दिलं जावं ही तुमची मागणी रास्त आहे. मग सिनियरिटी प्रमाणे जर विचार केला तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे नाराज होणार नाहीत का? त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मग? नाही, मला एक गोष्टीची खात्री निश्चितपणे एक अशी आहे की ज्या वेळेला आपल्या घरातल्या मुलांना, म्हणजे पक्ष म्हणजे आमचं घर मानतो, घरातल्या मुलांना याचा अर्थ वेगळा अर्थ तुम्ही काढू नका. आपल्या घरातल्या मुलांना ज्या वेळेला संधी देण्याची वेळ येते त्यावेळेला आपल्या घरातील जे वरिष्ठ लोक असतात, ज्येष्ठ लोक असतात, ते एक पाऊल निश्चितपणे मागे टाकत असतात, मागे ठेवत असतात आणि त्यांच्या पाठीशी एक मार्गदर्शकाच्या भूमिकेतून जाण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जातो. हे आतापर्यंतचा इतिहास आहे. मला खात्री आहे की पटेल साहेब असतील किंवा तटकरे साहेब असतील, हे दोघेही खूप मोठ्या मनाचे नेते आहेत आणि ते या प्रस्तावाला निश्चितपणे उचलून धरतील. आणि नुसतं पक्षांतर्गत पातळीवरच नाही तर अगदी पंतप्रधान महोदयांपर्यंत सुद्धा आमच्या जे काही शिष्टमंडळ, जर समजा वहिनींच्या नेतृत्वाखाली गेलं, वहिनींनी जर हा आमचा प्रस्ताव मान्य केला तर त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व देखील हे 3 जण करतील. म्हणजे वहिनी असतील, तटकरे साहेब असतील किंवा पटेल साहेब असतील. त्यामुळे मला असं नाही वाटत की त्या लोकांचा या गोष्टीला काही विरोध होईल असं मला वाटत नाही, कारण की ते दोघेही खूप मोठ्या मनाचे नेते आहेत. हे पत्र पाठवल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून तुम्हाला काही उत्तर आलंय का किंवा त्याबद्दल तुमचं वहिनींशी काही बोलणं झालेलं आहे का प्रत्यक्ष? नाही, त्या विषयावर मी काही आता भाष्य करू इच्छित नाही. तो माझा वहिनींचा आणि पक्षांतर्गत विषय आहे, त्यामुळे मला त्या विषयावर काही बोलायचं नाही. म्हणजे माफ करा, आपण मला इतक्या याच्याने प्रश्न विचारतात परंतु मोरल डाऊन करण्याचा प्रयत्न केला गेला म्हटलंय तुम्ही. हो, मोरल डाऊन म्हणजे मोरल डाऊन ज्या कोण करतंय वेळेला- पार्थ पवारांचं पक्षामध्ये? तेच मी आपल्याला सांगण्यात नाही, पक्षामध्येच असं नाही, एकंदरीतच कसं असतं की आजूबाजूच्या वातावरणामध्ये, आजूबाजूच्या लोकांमध्ये जी लोक असतात पक्षातलीच असतील असं नसतं. काही लोक पक्षातले असतात, काही लोकांना सहन होत नसतं, अशी लोक असतात. अरे ते हे करत नाहीत, ते करत नाहीत. माझं म्हणणं एकच आहे की पार्थ दादा हे नवीन नेतृत्व आहे, त्यांना या सगळ्या गोष्टी आणि दादांच्या धक्क्यानंतर त्यांना सावरण्यासाठी पण वेळ दिला गेला पाहिजे, त्यांना या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी. आणि
एकूणच सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी वेळ दिला गेला पाहिजे होता. परंतु तो वेळ न देता त्यांच्यावर सातत्याने त्यांना विलन ठरवण्यात येतं की काय अशा पद्धतीचं मीडियामधून मला सारखं दिसतंय. आणि त्या गोष्टीचं कुठेतरी माझ्या मनाला शल्य आहे. कारण की अजितदादा ज्या वेळेला हयात होते त्यावेळेला अजितदादा पवार साहेब असतील, तटकरे साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये मी एक प्रेझेंटेशन त्या पक्ष कार्यालयामध्ये त्यावेळेला दिलं होतं जवळपास वर्ष दीड वर्षापूर्वी, म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी. त्या प्रेझेंटेशन मध्ये देखील मी पारसदादा यांना युवा नेते म्हणून एक आपण समोर आणलं पाहिजे याच्याविषयीची मागणी केली होती. आणि दादांचं आणि माझं या विषयावर सातत्याने बोलणं होत होतं. दादांना देखील माझे विषय सातत्याने पटत होते. आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटचा एक प्रश्न मला थोडक्यात उत्तर हवंय तुमच्याकडून. थोडक्यात एक उत्तर शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही म्हटलेला आहे त्या पत्रामध्ये गुंगी गुडिया बनून तुम्ही राहिलेला नाहीत. सुनेत्रा पवारांना थेट गुंगी गुडिया कोण म्हणत होतं सुनेत्रा पवारांना? काय त्याचा अर्थ काढायचा? नाही म्हणत कोणी नव्हतं. काही लोक कसं आहे की मीडियामध्ये त्यावेळेला येत होत्या की बाबा ह्या करू शकतील की नाही. काही लोकांना वाटत असेल कदाचित की हे करू शकणार नाहीत. परंतु त्या सगळ्या लोकांचे जे काही चुकीचे भ्रम होते त्या भ्रमांना अतिशय चोख उत्तर देण्याचं काम सुनेत्रा वहिनींनी गेल्या काही महिन्यांमध्ये केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी तो एक शब्द फक्त मी वापरलेला आहे. त्याच्यामध्ये असं काही नाही मीडियामधून किंवा सोशल मीडियामधून ज्या गोष्टी येत होत्या त्या गोष्टीला पूर्णपणे चोख उत्तर वहिनींनी दिलं हे मला त्या निमित्ताने या माध्यमातून सांगायचं होतं. बाकी इतर काही विषय नाही. ठीक आहे, ठीक आहे. खूप खूप धन्यवाद बरं, उदयजी, तुम्ही संदीप, पुढारी मी तुम्हाला न्यूजशी थोडं बोलल्याबद्दल. थांबवते, तर विनंती कस्तुरी, आपण पाहिलं करते. की माझ्याकडे पण एक प्रश्न आहे. उदय कुमारजी, तुम्ही हे जे पत्र पाठवलं, पहिली तर हा एक प्रश्न पहिला की ही शिफारस तुमची वैयक्तिक आहे. आणि जेव्हा तुम्ही ही शिफारस केली, 8 मुद्दे मांडले, तुम्ही असा उल्लेख केला की इतर जणांनी देखील त्याला सहमती दर्शवली, तर त्यात कोण लोक आहेत आणि तुमची ही जी भूमिका आहे गेल्या काही दिवसांपासून, राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक महत्त्वाचे मुद्दे असतील, चाकणकर असतील, इतरही पक्षातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याला एक वोकल व्हॉइस तुम्ही दिलेला आहे. तुम्ही वारंवार त्याबद्दल प्रतिक्रिया देतात. तर तुम्हाला पक्षाकडून कशी प्रतिक्रिया मिळते तुमच्या या गोष्टींसाठी? तुम्ही आता पार्थ पवार यांच्यासाठी देखील पुढाकार घेतलाय. नाही, माझ्यासोबत मी आधी शिवसंग्राम मध्ये काम करत होतो. मेटे साहेबांच्या निधनाच्या नंतर माझ्यासोबत 23 जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दादांच्या समोर उपस्थितीत प्रवेश केलेला आहे. आणि ते आमचं सगळं एक मोठा ग्रुप आहे. पूर्ण महाराष्ट्रभर एक जाळं आहे मराठा समाजातील कार्यकर्त्यांचं आणि इतरही समाजातील लोक आहेत. हे सगळ्यांशी माझं सातत्याने बोलणं होत असतं. त्याचप्रमाणे इतर वेगवेगळ्या क्षेत्रातली साहित्य असेल, कोणी वकील असतील, आर्किटेक्ट असतील, विद्यार्थी असतील, ह्या सगळ्यांशी पण माझं बोलणं होत असतं. काही पत्रकारांशी बोलणं होत असतं. तर पक्ष वाढण्याच्या दृष्टिकोनातनं ही जी काही मी मागणी केलेली आहे ही मागणी भविष्य काळाचा एक पुढच्या 20, 25, 30 वर्षाचा विचार करून केलेली मागणी आहे. आणि हीच वेळ आहे की आता आपण पक्ष वाढवला नाही तर भविष्य काळामध्ये आपला पक्ष वाढण्यासाठी खूप अडचणी येतील. या निमित्त म्हणून आम्ही ते सगळं पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि राहिला विषय मला पक्ष कशा पद्धतीने वागवतो, तर मी राज्याचा उपाध्यक्ष आहे. त्याच्यामुळे मी पक्ष मला चांगलंच वागवतो. सगळे नेते आमच्या पक्षामध्ये अशी परिस्थिती आहे की सगळे नेते एकमेकांच्या मताचा आदर करतात. दादांनी सांगितलं होतं की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. अर्थात तुम्ही पक्ष वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी हे प्रयत्न करताय. पण जेव्हा तुम्ही हे पत्र नाही, मी पक्ष वाढवण्यासाठी, वाचवणं म्हणजे काय पक्ष बुडणार नाही ते, पण तो वाजून वाढला पाहिजे ही आमची जास्त करून आमची मनापासूनची इच्छा आहे. तो देश पातळीवर वाढला पाहिजे. बरं, उदय कुमार आहिरजी, तुम्ही तुमची प्रतिक्रिया मांडली, तुमची भूमिका पुढारी न्यूज पाशी मांडली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि संदीपजी, तुमचंही धन्यवाद. तुम्ही तिथून त्यांना प्रश्न विचारले त्यासाठी देखील. तर पत्रात नेमका काय काय उल्लेख आहे ते आपण जरा मुद्दे पाहूया. पार्थ पवार 21व्या शतकातील युवा नेतृत्वाचा एक नवा चेहरा आहे. उदय कुमार आहेर यांनी जे पत्र लिहिले त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. हिंदी आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वामुळे राष्ट्रीय पातळीवर प्रभावी नेतृत्वाची त्यांची क्षमता आहे. लंडनमधील उच्च शिक्षणामुळे जागतिक घडामोडींचं सखोल आकलन त्यांना आहे. पार्थ पवार यांना कॅबिनेट मंत्री करावं, का करावं, त्यातले हे मुद्दे. देशातील युवकांना राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकर्षित करण्याची पार्थ पवार यांच्याकडे क्षमता आहे. तर शिव, शाहू फुले आणि आंबेडकरांचा विचार हा देशभर पोहोचवण्यासाठी पार्थ पवार एक प्रभावी माध्यम आहे. पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्याची मागणी आहे. गैरसमज दूर करण्याची देखील मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. 2019 पासून पक्षातील काही लोकांकडून पार्थ पवार यांचं मोरल डाऊन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा देखील या पत्रातून करण्यात आलाय.
8 महत्त्वाचे यात मुद्दे आहेत. एक, युवा वर्गाला पुन्हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची क्षमता पार्थ पवार यांच्यामध्ये असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे.